मुलाकडे आलेल्या माधवरावांनी बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. समोर राधाला पाहताच ते चापापले. तू इथे? राधाच्या डोळ्यात नकळत ओघळलेले अश्रू वेदना व्यक्त करून गेले. आत जाऊन तिने पटकन पोळ्याचे काम आटोपले. मान खाली घालून परत जाताना माधवरावांनी विचारलेच, माझी वाट का पाहिली नाहीस आणि ही वेळ का आली आहे? डोळे पुसत न बोलता बाहेर पडणाऱ्या राधा मावशींची व्यथा वेदना माधवरावांच्या सुनेला तनूला माहिती होती. पती निधनानंतर जीवापाड सांभाळलेल्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली हे सारं तनूने गोड बोलून जाणून घेतलं होतं. आपल्या सासऱ्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी तिचा आणि केदारचा विचार जवळजवळ नक्की झाला होता. प्रश्न फक्त माधवराव कसे तयार होतील हा होता. पण चतुराईने तिने राधा मावशींना अहो आईचा दर्जा देण्याचा घाट घातलाच. कॉलेजमध्ये पाहिलेले स्वप्न आयुष्याच्या संध्याकाळी पूर्ण झाले. हातात हात घेऊन उत्तरायणाला ते सज्ज झाले.